हॅलो एव्हरीवन. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, PGSoft टेकचं पहिलं सॉफ्टवेअर लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कसं वर्क करतं. त्यानंतर आपण पाहिलं पेरोल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. पेरोल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपण काय पाहिलं, एखादी टीचर असेल तर त्याची आपल्याला मंथची सॅलरी किंवा अवरली सॅलरी कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये ती सॅलरी कशी कॅल्क्युलेट करणार, ती टीचरचा डेटा तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये कसा मेंटेन ठेवणार, एक प्लॅटफॉर्मवर तो सर्व डेटा आपण कशात पाहिला, पेरोल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये पाहिला. त्यानंतर आपण पाहिलं डायनॅमिक वेबसाईट. जर तुम्हाला एखाद्या तुमच्या स्कूलची किंवा अकॅडमीची किंवा क्लासेसची एखादी वेबसाईट करायची असेल, त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल कोर्सचा डेटा, फॅकल्टीजचा डेटा, टॉपर्सचा डेटा, तुमच्या कंपनीची अबाउटची इन्फॉर्मेशन, कॉन्टॅक्टसची इन्फॉर्मेशन, ही सगळी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला एका वेबसाईटमध्ये अपडेट करून हवी असेल तर तुम्ही डायनॅमिक वेबसाईटचा यूज करू शकता. तसंच आज आपण पाहणार आहोत, एखादा तुमचा स्कूल किंवा कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये एखादा स्टुडंट आहे जर त्याला तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट करून द्यायचं आहे लगेच PDF फॉर्मॅटमध्ये, तर PGSoft टेक तुम्हाला लगेच इन्स्टंटली सर्टिफिकेट जनरेट करण्याचा इथं ऑप्शनसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला गेला आहे. तर इथं तुम्हाला पाहायला मिळतं आहे सर्टिफिकेटमध्ये काय काय आहेत. तर बघा, सर्टिफिकेट जनरेटर आहे, त्यामध्ये तुम्हाला इथं तुमच्या स्टुडंटचे रिलेटेड त्या सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. इथे काय आहे, सर्टिफिकेटचं नेम म्हणजे काय नावाने ते सर्टिफिकेट असेल, सर्टिफिकेटचा टाईप म्हणजे त्याचं अवॉर्ड आहे का त्याला ॲप्रिसिएशन लेटर द्यायचं आहे ते, रिसिप्टचं नेम म्हणजे काय नाव, कुठल्या स्टुडंटला तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यायचं आहे, त्याचं थोडंफार हेडिंग किंवा रिमार्क द्यावा लागेल, त्याचं डिस्क्रिप्शन द्यावं लागेल त्या सर्टिफिकेट रिलेटेडचं, कुठल्या डेटला तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यायचं आहे, स्कूल कॉलेजचा तुमचा जो लोगो असेल तो इथे तुम्हाला टाकायचा आहे, सिग्नेचर असेल तुमची किंवा प्रिन्सिपलची किंवा कोणाची ती टाकायची आहे आणि त्याचं डेझिग्नेशन पण इथे अपलोड करायचं आहे. आणि तुम्हाला सिग्नेचर इथं कुठे असेल तुमच्या फोल्डरमधून तिथून तुम्हाला ती अपलोड करायची आहे. इथं तुम्हाला टेम्पलेटही चूज करायचं इथं ऑप्शन दिलेलं आहे PGSoft टेकने. इथं फर्स्ट आहे गोल्ड ॲप्रिसिएशन म्हणजे हे, त्यानंतर ब्ल्यू अवॉर्ड म्हणजे ब्ल्यू डिझाईनमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट पाहायला मिळतं आहे. इथे मल्टिपल तुम्हाला डिझाईन दिल्या आहेत सर्टिफिकेटचा, तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा तुम्हाला तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला इथं तुमचं सर्टिफिकेटचं डिझाईन्स चूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं वर्टिकल रिबन गोल्ड, हे घेतलं. त्याच्यामध्ये आता आपण टाकूयात सर्टिफिकेट कशाचं आहे, फॉर ॲप्रिसिएशन आहे, नेम काय आहे ते टाकूयात आपण इथे. कशाबद्दल आहे ते सर्टिफिकेट, फॉर अचिव्हमेंटबद्दल आहे. इथं डिटेल डिस्क्रिप्शन तुम्ही त्या सर्टिफिकेट रिगार्डिंग टाकू शकता. डेट काय आहे ती टाकणार, लोगो आता तुम्हाला कुठला घ्यायचा आहे तो तुम्ही इथून अपलोड करणार, सिग्नेचर पण तुम्ही इथून ती अपलोड करणार, तुम्हाला काय कलर हवा आहे तो इथं सर्च करणार आणि इथे तुम्हाला बघा तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करून मिळू शकेल. आता इथं सर्टिफिकेटची डिझाईन तुम्हाला बघायला मिळते. सर्टिफिकेट कशाचं आहे, अप्रिशिएशनचं आहे, नाव दिसतं आहे, त्याची अचिव्हमेंटसाठी दिलेलं आहे. इथं तुम्ही जी इन्फॉर्मेशन टाकणार ती तुम्हाला दिसणार. इथं काय डेटला सर्टिफिकेट टाकलं आहे ते दिसतं आहे, सिग्नेचर नेम दिसतं आहे, फर्स्ट सिग्नेचर आणि सेकंड सिग्नेचर त्याच्या डिझिग्नेशननुसार त्या सर्टिफिकेटमध्ये हा सगळा डेटा अपडेट झालेला आहे. इथे डाउनलोड सर्टिफिकेट म्हणून ऑप्शन इथं प्रोव्हाइड केला गेला आहे. तिथं तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला इथे तुमच्या नावाने, ज्या नावाने तुम्ही सर्टिफिकेट क्रिएट केलं त्या नावाने तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करून मिळेल. इथे बघा तुम्हाला पाहायला मिळतं सर्टिफिकेट मिळालं तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टंटली. म्हणजे एखादा तुम्हाला तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये एखादा स्टुडंट आला आणि त्याला तुम्हाला लगेचच्या लगेच सर्टिफिकेट इन्स्टंटली करून द्यायचं असेल तर इथं तुम्हाला PGSoft टेक सॉफ्टवेअरमध्ये सर्टिफिकेट म्हणून ऑप्शन दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथं फील्ड्स भरायची आहे, त्या स्टुडंटचा डेटा, त्या स्टुडंटचा कोर्स आणि स्टुडंटचा अचिव्हमेंट काय आहे, त्याचा स्टुडंटचा टीचर कोण होता, त्यांचं कॅटेगरी काय होती, त्याची डिझाईन कुठली तुम्हाला टेम्पलेटची हवी आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इन्स्टंटली भरणार आणि त्याला लगेच तुम्ही त्याच्या रिक्वायरमेंटनुसार सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणार. थँक्यू.